नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 70 देशांनी आपल्या सीमा बंद केल्या होत्या. यातील 13 देशांनी आतापर्यंत आपल्या सीमा उघडल्यात. यात युरोपातील बहुतांशी देशांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील जवळपास सगळ्याच देशांनी आपापल्या सीमा बंद केल्या होत्या. ब्रिटनमधील प्रवाशांना आता 2 आठवडे स्वतःला क्वारंटाईन करावं लागणार आहे आणि जे प्रवासी क्वारंटाईन होणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. लंडनमधील हार्थ्रो या विमानतळावर प्रवाशांचं तापमान तपासलं जात आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान अर्डेन यांनी निर्बंध शिथिल करण्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिल्याची माहिती दिली. या दुसऱ्या टप्प्यात न्यूझीलंडमध्ये सार्वजनिक खासगी कार्यक्रम कोणत्याही अटी आणि मर्यादेशिवाय आयोजित करता येऊ शकतात. तसंच सार्वजनिक प्रवासालाही परवानगी देण्यात आली आहे. 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर इंडोनेशियाची राजधानी जकार्ता पुन्हा पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. जकार्तामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आलेत. ऑफिस, रेस्टॉरंट्स आणि दुकानं 50% कर्मचारी मर्यादा ठेवत उघडण्यात आली आहेत. दक्षिण चीनच्या हेनान बेट प्रांतात नव्यानं मुक्त व्यापार बंदर सुरू करण्यात आल्याची घोषणा प्रशासनानं केली आहे. हेनानमध्ये जरी मुक्त व्यापार बंदर सुरू करण्यात आलं असलं तरी व्यवसायांना थेट हाँगकाँगशी स्पर्धा करता येणार नाहीये. हे व्यापार बंदर स्पर्धा करण्यासाठी नाही तर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत व्हावी म्हणून सुरू करण्यात आलंय. पेरुवियन सरकारनं देशातील कोरोना साथीच्या लढाईत योगदान दिल्याबद्दल काही चीनी तज्ज्ञांना पदकं आणि सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. पेरूच्या आरोग्य मंत्रालयात हा सोहळा पार पडला. कोरोनाच्या महामारीवरून अमेरिका आणि चीन यांच्यात सतत आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आता चीन कोरोना व्हायरसवर अमेरिका तयार करत असलेल्या लस निर्मितीमध्ये आडकाठी आणत असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. अमेरिकेचे सिनेटर रिक स्टॉक यांनी हा आरोप केलाय. चीनमध्ये कोरोना व्हायरसवरील लसीचं संशोधन युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या लसी संदर्भातील क्लिनिकल ट्रायल्ससाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देणार असल्याचं चीननं स्पष्ट केलंय. चीनमध्ये 5 वेगवेगळ्या लसींची चाचणी सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला चीनमधून सुरुवात झाली होती आणि त्याचा मोठा फटका चीनला बसलाय. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांना कोरोनाचं संक्रमण झालंय. रेल्वे मंत्रालयानं दिलेल्या अधिकृत माहितीमध्ये शेख रशीद यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत. आता ते 14 दिवस सेल्फ क्वारंटाईन राहणार आहेत. स्कॉटलंडमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. या काळात एकाचाही कोरोनामुळे मृत्यू न झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात असल्यानं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. दक्षिण आफ्रिकेमध्ये लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. रविवारी देशातील प्रार्थनास्थळं खुली करण्यात आली. चर्चमध्ये केवळ 50 जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. चर्चमध्ये येण्यापूर्वी नागरिकांचं तापमान तपासलं जाणार आहे. व्हॅटिकन शहरातील कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी रविवारी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. इटलीमध्ये हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यामुळे आपण संकटावर मात केली असं न समजता अजूनही आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी कोरोनाचा संसर्ग थांबल्याचा विश्वास व्यक्त केलाय. न्यूझीलंडमधील शेवटच्या कोरोना संक्रमित रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तसंच मागच्या 17 दिवसांमध्ये न्यूझीलंडमध्ये एकही कोरोना संक्रमित रुग्ण सापडलेला नाही. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन कोरोनासाठी किती लाभदायक? जगभरात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध कोरोनावर उपचारासाठी योग्य असल्याची चर्चा सुरू आहे.
त्यासाठी ट्रम्प यांनी भारतावर दबावही टाकला. मात्र वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे कोरोना रुग्णांवर उपचार केल्याने काही फायदा जाणवला नाही किंवा रुग्णांचा धोकाही कमी झाला नाही. दक्षिण आशियातील दाट लोकवस्तीच्या देशांमध्ये कोरोना संसर्गाची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही भीती व्यक्त केली आहे. केवळ भारतातच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान तसंच अन्य दक्षिण आशियाई देशांमध्ये या महामारीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही, पण आगामी काळ संसर्गाचा स्फोट होण्याची शक्यता आहे असं मत व्यक्त करण्यात आलं. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चीननं पावले उचलली आहेत. चीन आपल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी कुपन्सचं वाटप करत आहे, ज्याद्वारे अर्थव्यवस्थेचं चक्र हळूहळू फिरू लागेल. एका रिपोर्टच्या अनुसार चीन सरकारने अब्जावधी रुपयांची कुपन्स लोकांनी वाटली आहेत. जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेचं कोरोनाने पहिलं कंबरडं मोडलं आहे. रशियामध्ये हळूहळू लॉकडाऊनचे निर्बंध उठवले जात आहेत. मॉस्कोमधील रेड स्क्वेअरमध्ये बुक फेअर आयोजित करण्यात आलं. मॉस्कोमधील नागरिक मास्क आणि हँडग्लोव्ज घालून या बुक फेअरला हजेरी लावताना बघायला मिळाले. मॉस्कोमध्ये सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी असली तरी प्रशासनाने कडक नियम आखून देत बुक फेअर आयोजित करायला परवानगी दिली. एका दिवशी 6,000 नागरिकांनाच फेअरला उपस्थित राहता येणार आहे. मेक्सिकोमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 13,000वर जाऊन पोहोचलाय. दिवसेंदिवस हा मृतांचा आकडा वाढतच चाललाय. त्यामुळे स्मशानभूमीतील कामगारांवर ताण येतोय. मेक्सिकोनं आपले निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मृतांचा आकडा वाढत असल्यानं प्रशासनाला चिंता आहे. ब्राझील सरकारनं कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना संक्रमितांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयानं त्यांच्या वेबसाईटवरील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा डेटा काढून टाकलाय. अमेरिकेसमवेत 8 देशांनी चीन जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांसाठी धोकादायक असल्याचं सांगत चीन विरोधात अमेरिकेसह इतर 8 देश एकत्र आलेले आहेत. 8 देशांनी मिळून इंटर पार्लमेंटरी अलायन्स ऑफ चायनाची स्थापना केली आहे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे आणि युरोपीय संसदेतील सगळे या समितीत सहभागी झाले आहेत. कोरोना साथीवर चीनने एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. त्यात चीननं स्वतःला दोषमुक्त केल्याचं दिसून आलंय. कोरोना व्हायरसची माहिती लपवून ही साथ जागतिक पातळीवर पसरण्यास अप्रत्यक्षपणे हातभार लावल्याच्या जागतिक आरोपातून त्यांनी स्वतःला दोषमुक्त केलंय. कोरोना व्हायरसबद्दलची माहिती जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेलाही वेळेत दिली असल्याचं चीननं म्हटलं आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आंदोलन आणि हिंसेचा भडका उडालाय. आंदोलन चिघळल्यानंतर ट्रम्प यांनी नॅशनल सिक्युरिटी गार्ड सुरक्षेसाठी रस्त्यांवर तैनात करण्याचा विचार केला होता. मात्र ट्रम्प यांच्या या मनसुब्याला काही अधिकाऱ्यांनी विरोध केला. या निर्णयामध्ये सुरक्षा सचिव मार्क एस्पर यांच्यासहित अनेक वरिष्ठ अधिकारी ट्रम्प यांच्या विरोधात होते. स्टार बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन सामाजिक न्याय आणि वर्णभेदाविरोधात लढत असलेल्या संघटनांना 755 कोटी रुपये दान करणार आहे. जॉर्डन आणि त्याचा ब्रँड या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना पुढील 10 वर्षांपर्यंत फंडिंग करणार आहेत. हे डोनेशन फेसबुक आणि अमेझॉनने केलेल्या दानापेक्षा 10 पट जास्त आहे. या दोन्ही कंपन्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना अंदाजे 75 कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यू आणि वर्णभेदाच्या विरोधात लंडनमध्ये आंदोलन करण्यात आलं. हजारो आंदोलक यावेळी रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी अमेरिकी दूतावासासमोर निदर्शनं केली. फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगभरात आंदोलनं सुरू आहेत. अमेरिकेच्या मिनियापोलिसमध्ये जॉर्ज फ्लॉइडच्या कृष्णवर्णीयाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आंदोलनं होत आहेत. ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीच्या समर्थनार्थ निषेध व्यक्त केल्यानंतर लंडनमध्ये क्लीनअप ऑपरेशन राबवण्यात आलं. अमेरिकन दूतावासाजवळ सुरू असलेल्या निदर्शनात हजारो लोकांनी भाग घेतला. या रॅली दरम्यान निदर्शकांनी ब्रिटिश माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलच्या पुतळ्याची विटंबना केली. अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या ब्लॅक लाईव्हज मॅटर हे आंदोलन आता इंग्लंडमध्येही भडकलंय. वर्णभेदाविरोधात इंग्लंडमधील नागरिकही रस्त्यावर उतरतात. यावेळी ब्रिस्टलमधील आंदोलकांनी 17व्या शतकातील गुलामांचा व्यापारी एडवर्ड कॉल्स्टनची मूर्ती जमीनदोस्त केली आणि त्या मूर्तीला ओढत नेत नदीमध्ये फेकून देत आपला संताप व्यक्त केला. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधात हंगेरीमध्ये नागरिकांनी आंदोलन केलं. राजधानी बुदापेस्टमध्ये ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या घोषणा देत अनेक नागरिक रस्त्यावर उतरले होते. अमेरिकन दूतावास आणि लिबर्टी स्क्वेअरमध्ये नागरिकांनी निदर्शनं केली. जगभरात ही मोहीम अधिक तीव्र होती आहे. खास करून युरोपात या आंदोलनाला अधिक धार आली आहे.
इटलीमध्ये रोममध्ये वर्णभेदाविरोधात शांततापूर्ण मार्गाने रॅली काढण्यात आली। यावेळी अनेकांनी नियमांचं पालन करत मास्क घालून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला। वंशवाद हा कोरोना व्हायरसपेक्षा अधिक भयानक आणि गंभीर असल्याचं मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केलं। स्पेनमधील मॅड्रिड इथल्या अमेरिकन दूतावासाच्या बाहेर ब्लॅक लाईव्हज मॅटर या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हजारो निदर्शक एकत्र आले होते। मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्र आल्यानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं नाही, मात्र काही आंदोलकांनी मास्कचा वापर केला होता। ब्राझीलमधील साओ पावलोमध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी वर्णभेदाविरोधात निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांवर यावेळी दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मेक्सिकोमध्ये पोलिसांच्या हिंसाचारामुळे एका बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झालाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना मास्क घालणं बंधनकारक आहे, मात्र या व्यक्तीने मास्क न घातल्याने पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी 3 पोलिसांना अटक करण्यात आली, तर रविवारी अशाच प्रकारे आंदोलन करणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली आहे। न्यूयॉर्क आणि बॉस्टनमध्ये फ्लाईटच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते। मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्यानं न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी आंदोलकांना कोरोनाच्या चाचण्या करण्याचं आवाहन केलं। अमेरिकेतील कृष्णवर्गीय जॉर्जच्या मृत्यूनंतर इंग्लंडमध्येही सलग आंदोलनं सुरू आहेत। लंडनमध्ये याच आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याचं बघायला मिळालं। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। याआधी अमेरिकन दूतावासासमोर आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे खबरदारी घेण्यात आली। न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनीही फ्लाईटच्या मृत्यूच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। यावेळी व्हाईट कोट्स फॉर ब्लॅक लाईव्हज अशा घोषणा देण्यात आल्या। कृष्णवर्णीय रुग्णांना रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या वागणुकीविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। जर्मनीच्या सॉकर लीगमधील सामन्यामध्ये ब्लॅक लाईव्हज मॅटर या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला। बोरुसिया डॉर्टमंड आणि हर्था बर्लिनच्या सगळ्या 22 खेळाडूंनी गुडघ्यांवर बसून आपला पाठिंबा दर्शवला। हाँगकाँगमधील कोरोना व्हायरस निर्बंधांमुळे निषेध रॅली रद्द करण्यात आली, तरीही जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी काही लोकांनी अमेरिकन दूतावासासमोर हजेरी लावली होती। यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली। मिनियापोलिसचे महापौर जेकब फ्रे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी जेकब गो होम अशा घोषणा देण्यात आल्या। पोलीस विभाग रद्द करण्याची मागणी महापौर मान्य करत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधात अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनाला आता आठवडा उलटून गेला, तरीही देशातील प्रमुख शहरांमध्ये निदर्शनं सुरूच आहेत। सॅन फ्रान्सिस्को, सिमी व्हॅली, सॅन दिएगो, कॅलिफोर्निया आदी शहरांमध्ये या वीकेंडलाही आंदोलनं करण्यात आली। हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला। फ्रेंच क्वार्टरवरील जॅक्सन स्क्वेअरमध्ये अमेरिकेतील वर्णभेदाविरोधात अनेक नागरिक एकवटले होते। अमेरिकेतील या अन्यायाविरोधात हजारो लोकांनी शांततेच्या मार्गाने निदर्शनं केली। 300 वर्षांपासून कृष्णवर्णीयांवर अन्याय होत आलाय आणि हे चित्र अद्यापही बदललेलं नाही, ही चिंतेची बाब असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमेवर निर्माण झालेला वाद शांततामय मार्गाने मिटवण्यासाठी यापुढेही लष्करी आणि राजनैतिक चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार भारत आणि चीननं व्यक्त केला। या चर्चांमध्ये द्विपक्षीय करार आणि दोन्ही देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आधार घेतला जाणार आहे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं असं सांगितलं आहे। भारत चीन सीमावाद शांततेच्या मार्गाने सोडवण्याची तयारी चीननं दर्शवली आहे, मात्र चीनची कुरघोडी काही थांबलेली नाही। आता चीननं भारताच्या सीमेवर हजारो सैनिक तैनात केलेत। अवघ्या काही तासात चीननं सीमेवर एवढ्या मोठ्या संख्येनं सैनिक तैनात केले आहेत।
इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी लिबियामधील गृहयुद्ध समाप्त होत असल्याची घोषणा केली आहे आणि पूर्व लिबियाच्या सेना कमांडरनी हे मान्यही केलंय, कारण मागील काही दिवसांमध्ये पूर्व लिबियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कैरोमधील एका समारंभात ही घोषणा करण्यात आली. सर्बियातील विद्युत केंद्रावर झालेल्या इंधन गळतीनंतर अजूनही इंधन सफाईचं काम सुरू आहे. आपत्कालीन सेवेतील कर्मचारी पाणी आणि माती एकत्र करत डिझेल साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. इंधन बाहेर पडू नये यासाठी अंबरनाया नदीत बूम घालण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या उत्तर फ्लोरिडामध्ये क्रिस्टोबल वादळानं जोरदार तडाखा दिला. क्रिस्टोबल वादळामुळे मोठा हाहाकार उडाला. काही ठिकाणी भूस्खलन झालं. मोठ्या प्रमाणावर झाडं उन्मळून पडली तर विजेच्या लाईन्सही खाली कोसळल्याची घटना घडली. 85 किलोमीटर ताशी वेगानं हे वादळ धडकलं. रशियाच्या मॉस्को शहरामध्ये एकानं फायरिंग करत 2 व्यक्तींना जखमी केलं. मॉस्कोमधल्या एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला रायफलसहित ताब्यात घेतलं. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. घराच्या बाजूने जाणाऱ्या लोकांवर तो गोळ्या झाडत होता. अरिझोनामधील फिनिक्समधील एका बांधकाम ठिकाणाला भीषण आग लागली होती. या आगीनंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जवळपास 1800 नागरिकांच्या घरांमध्ये वीज नव्हती. हा वीजपुरवठा आगीमुळे खंडित झाला याची अद्याप कोणतीही माहिती नाही. 2019 मध्ये फ्रान्समधील सगळ्यात जुना चर्च नॉट्रे डेम कॅथेड्रलला नूतनीकरणादरम्यान भीषण आग लागली होती. 850 वर्ष जुनं ते चर्च होतं. आता या इमारतीचा सांगाड्या काढून टाकण्याचं काम सुरू करण्यात आलंय. या महिन्याच्या शेवटापर्यंत हे काम सुरू राहील असं सांगण्यात येत आहे. न्यू ऑर्लियन्समधील काही भागांना पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागला. क्रिस्टोबल चक्रीवादळामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे नागरिकांना आता कोरोनासोबतच वादळी पावसाचाही सामना करावा लागतोय. ईशान्य चेक रिपब्लिकमधील अनेक गावांना वादळी पावसाचा फटका बसलाय. अनेक गावांमध्ये पूर आलाय. यामध्ये एकाचा मृत्यू आणि 2 जण बेपत्ता झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातचं बावलं आहे असं म्हणत अमेरिकेनं संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेनंतर आता ब्राझीलनंही जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझीलनं संघटनेवर पक्षपातीपणाचा आणि राजकारण केल्याचा आरोप केला आहे. या होत्या सगळ्या